तुझी स्तुती आराधना करीतो। ही वेळ तुझ्या वचनामधून शिकण्यासाठी आम्हाला दिलेली आहेस आणि म्हणून त्याकडे आम्ही आमच्या अंतःचक्षु लावलेले असताना प्रभू तू आम्हाला आपल्या आत्म्याने चालेल आणि बोलत असताना आम्हालाही तो सहाय्य कर अशी प्रार्थना करीतो। तारणारांचा महान प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे आमेन। आजचा जो विषय आहे तो येशूशी जडून राहणे, अबायडिंग इन क्राइस्ट हा आहे। योहान 15 आणि 16 हे दोन अध्याय या विषयाशी संलग्न आहे आणि या दोन्ही अध्यायामध्ये आम्ही ख्रिस्ती जीवन जे जगत आहे ते कसे परिणामकारक आणि कसे फलदायी जगू शकतो याविषयी बऱ्याच गोष्टी या दोन अध्यायामध्ये प्रभूने शिकवलेल्या आहेत। विशेष करून आम्ही जे आज लक्ष देणार आहे ते हे आहे की आमचं परमेश्वराशी असलेलं नातं हे किती महत्वाचं आहे। म्हणून योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय पहिल्या 11 वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत। यरुशलेममध्ये त्या काळामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त सेवा करत होता त्या काळामध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक द्राक्षीच्या वेली उभ्या होत्या। आम्ही आजही जातो त्या वेळेला दोन्ही बाजूला दुतर्फा यरुशलेममध्ये इतर जी गावं आहेत या सगळ्या बऱ्याच ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की द्राक्षीची झाडं किंवा वेली या उभ्या असतात आणि म्हणूनच येशू अशाच एका द्राक्षीच्या वेलीजवळ आलेला आहे आणि त्या ठिकाणी तो उभा राहिला आणि त्या द्राक्षवेलीच्या मधून तो सत्य शिकवण्यासाठी प्रयत्न करत होता। प्रभू येशू ख्रिस्ताला गेत्सेमने बागेमध्ये धरून देण्यात आलं त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने हा द्राक्षवेलीचा दृष्टांत दिलेला आहे किंवा दाखला सांगितलेला आहे। का बरं मी विचार करायला लागलो असं का त्याने केलं? कारण प्रभू येशू ख्रिस्त लोकांना किंवा शिष्यांना एका नव्या युगासाठी तयार करत होता आणि ज्यामध्ये तो त्यांच्यासह शरीराने नाही परंतु आत्म्याने त्यांच्या संगती राहणार होता। ज्या युगामध्ये हे शिष्य आता जे त्याच्या सोबत शरीराने मर्यादित परिस्थितीमध्ये अवस्थेमध्ये होते ते अमर्यादित अवस्थेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जाऊन राहू शकत होते आणि अशा या नव्या युगाला प्रारंभ होत असलेला प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिला आणि म्हणून त्याने द्राक्षवेलीचं उदाहरण घेतलेलं आहे। हे नवे युग नवनाथ प्रभू येशू त्यांच्याबरोबर स्थापन करणार होता। 2 रविवारपूर्वी मी तुमच्याशी बोललेलो आहे की पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं त्याच्या शिष्यांशी जे नातं होतं ते बदललेलं होतं नाही का। पहिलं जे होतं पुनरुत्थानाच्या अगोदर ते वेगळं होतं आणि नंतर जे आहे ते बदललेलं आहे। हा जे नव्या युगामध्ये जे नातं आहे आमचं आणि देवाचं ते फार नाजूक असणार आहे, ते फार प्रेमळ असणार आहे। आम्ही देवाच्या अधिक जवळचे असणार आहोत। आम्ही आध्यात्मिक खोलीचे असे त्या नात्यामध्ये मुळावलेले रचले गेलेले असणार आहोत आणि म्हणून वचन 5 मध्ये आम्ही पाहतो कोणीतरी काढा बरं वचन 5 योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? मीच वेल आहे तुम्ही पाट्या। पुढे जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो। ही ऐक्य जे आहे ही एकता जी आहे ती फार महत्वाची आहे। म्हणून या ठिकाणी विश्वासणारे जे आहेत हे त्या वेलामधील फांद्याप्रमाणे आहेत। जे फांदी आहे त्या वेलातून आपल्याला लागणारे खत पाणी शोषून घेत असते आणि म्हणून येशू एका नव्या नात्याचे आणि सहभागितेची किंमत किंवा महत्व या शास्त्रपाठामध्ये चर्चला शिकवत आहे। तो असं म्हणतो की मी द्राक्षवेल आहे। काय लिहिलेलं आहे? मीच वेल आहे किंवा काही भाषांतरामध्ये द्राक्षवेल असं लिहिलेलं आहे। मीच वेल आहे ज्याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त हा बुद्ध आहे, स्टेम आहे आणि त्या बुद्ध्यामधून वेगवेगळ्या ज्या फांद्या आहेत त्या फुटतात आणि त्या जमिनीच्या दिशेने वाढतात आणि द्राक्षाने त्या लगडलेल्या असतात। वचन 1 फार महत्वाचं आहे। योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय वचन 1 त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असा म्हणतो मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे। यामध्ये मोठा घन अर्थ आहे प्रियानो। आम्ही सहज हे वाचून जातो परंतु त्याच्या मागे जो अर्थ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे। ज्या अर्थी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मीच खरा द्राक्षवेल आहे याचा अर्थ त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही। त्याला आव्हान देणारा द्राक्षवेल दुसरा नाही म्हणून त्या मीला च लावलेला आहे
ही खात्री आहे, ही गॅरंटी आहे, 100% खात्री आहे की प्रभू येशू शिवाय दुसरा कोणताही वेल हा द्राक्ष वेल नाही. आणि तो जर असला तर तो खरा नाही, तो खोटा आहे. तो कसा आहे? खोटा द्राक्ष वेल आहे. आणि ही सत्यता प्रभू येशू ख्रिस्ताने खऱ्या जीवनाचा फलदायीपणाचा जो स्तोत्र आहे ते दाखवलेला आहे. कारण तो असं म्हणतो की जो माझ्यामध्ये आहे आणि मी ज्याच्यामध्ये आहे तो पुष्कळ फळ देतो. म्हणून हा जो खरा द्राक्षवेल आहे, या द्राक्षवेलामध्ये, या खोडामधून सगळ्या फांद्या आपापल्या जीवनासाठी लागणारी द्रव्य जे आहेत, खाद्यपदार्थ आहेत, ते शोषण करून घेत असतात. या बुंद्यामध्ये असलेले जे घटक आहेत, हे घटक या फांद्या ओढून घेतात. या बुंद्यामधून जो जीवनाचा प्रवाह वाहत असतो, तो जीवनाचा प्रवाह या फांद्या खेचून घेतात आणि स्वतः जगतात. हे लक्ष द्या. आता पावसाळा आला, अनेक महिला, अनेक पुरुष आपापल्या घराच्या बाल्कनीमध्ये कुठं गुलाबाचं फुल लाव कुंडीमध्ये, तो कुठं मोगऱ्याचं काय काय फुलं लावतात, झाडं झुडपं लावतात, बगीचा असेल त्या बगीच्यामध्ये कष्ट करतात. कारण हा सीझन आहे, हा अतिशय चांगला सीझन आहे. पण आम्ही हे करत असताना हे विसरता कामा नये की जे प्लांट्स आपण लावतो, जी झाडे झुडपं आपण लावतो, त्या प्रत्येक फांदीला महत्व आहे. जी फांदी द्राक्षीच्या त्या वेलामध्ये किंवा त्या गुलाबाच्या वेलामध्ये जडून राहिलेली आहे. इतरांना जोडणं यापेक्षा ख्रिस्ताला जडून राहणं हे आम्हाला केव्हाही फायद्याचं आहे. कारण जेव्हा आम्ही ख्रिस्ताला जडून राहतो तेव्हा आम्ही चांगले फलदायी जीवन जगू शकतो. जेव्हा आम्ही ख्रिस्ताला जडून राहतो त्यावेळेला आम्ही एक चांगलं सेवा कार्य करू शकतो. आणि म्हणून पुढे येशू असं म्हणतो, माझा बाप माळी आहे. किती सुंदर आहे. छोटसच वचन आहे पण खूप मोठी शिकवण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. माझा बाप माळी आहे याचा अर्थ स्वर्गीय पिता हा एक उत्तम माळी आहे. या विसरता कामा नये. जर द्राक्षवेल खरा आहे तर माळी देखील प्रियानो हा खरा आहे आणि उत्तम आहे, जो स्वतः फांद्यांची निगा राखतो, जेणेकरून या फांद्या अधिक आणि अधिक फळ देऊ शकतील. निगा राखणे, साफसफाई करणे हे काम अतिशय महत्वाचं आहे बरं का. नाहीतर त्या झाडांचं जंगल व्हायला वेळ लागत नाही, बरोबर की नाही. म्हणून आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्या बगीच्यामध्ये जातो, झाडलोट करतो, पाणी घालतो झाडांना. हे करणं फार महत्वाचं आहे आणि हे काम देवा करतो स्वतः. साफसूफ करणे, निगा राखणे हे काम अतिशय महत्वाचं असल्या कारणाने देवपित्याने हे महत्वाचं काम कुठल्याही देवदूताला दिलेलं नाही. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. माझा बाप माळी आहे, देवदूत माळी नाहीये. देवदूतांना आमच्या जीवनामध्ये सेवा करायला वेगवेगळे कामं दिलेले आहेत, कार्य दिलेले आहेत. पण आमची निगा राखणं, आम्हाला साफसूफ करणं हे काम देवाने स्वतःकडे ठेवलेलं आहे. पुढे आम्ही पाहतो, देवपिता आपल्या जीवनाचे निरीक्षण करत असतो. परमेश्वराचं वचन काय सांगतं? त्याचे नेत्र सर्वत्र आहेत आणि ते बरे आणि वाईट पाहतात. प्रभू म्हणतो, माझे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे आणि वाईट पाहतात. जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर आमचा भरून उरलेला आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की या वचनामध्ये आम्हाला त्रेकत्व दिसतं. प्रभू येशू ख्रिस्त हा द्राक्षवेल आहे आणि म्हणतो मीच खरा द्राक्षवेल आहे. दुसरी गोष्ट आम्हाला त्रेकत्वाचा दुसरा आम्हाला गोष्ट व्यक्ती पाहायला मिळते आणि ती म्हणजे पिता आहे. कारण तो माळी आहे, उत्तम माळी आहे, तो पिता आहे असं म्हटलेलं आहे. आणि तिसरी व्यक्ती जी आहे ती पवित्र आत्मा आहे. म्हणजे ही पवित्र आत्मा आम्हा फांद्यांना लागणारं अन्न पोषण जे करू शकतो आपण ते सर्व तो पुरवणारा परमेश्वर आहे, पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला, मी जातो पण तुमच्यासाठी दुसरा कैवारी सत्याचा आत्मा पाठवतो. तो काय करेल? तुम्हाला जगण्यासाठी प्रार्थना शिकवेल, तो तुम्हाला उत्तेजन देईल, तो तुम्हाला न्यायाने वागण्यासाठी सहाय्य करेल. आम्हाला जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टींची गरज पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्मा सध्या आमच्यामध्ये कार्य करत आहे. अशा प्रकारे प्रियानो हे त्रेकत्व आम्हाला या वचनामध्ये पाहायला मिळतं. दुसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे आपल्या चर्चा ग्रुपवरती मी टाकलेली आहे आजची अनुक्रमणिका. प्रभू येशू ख्रिस्त जर खरा द्राक्षवेल आहे तर आम्ही कोण आहोत?
शास्त्रामध्ये पुढे आम्ही वाचतो, आम्ही फाटा आहोत किंवा आम्ही फांद्या आहोत. दुसरं वचन वाचा बरं, योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 2रं वचन, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा माळी काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो माळी प्रत्येकाला साफसूफ करतो. माळी करतो बरं का, हे लक्षात घ्या. आणि फांद्या हे विश्वास देण्याचं प्रतीक आहे, जे नव्या जन्माने ख्रिस्ताशी जोडले गेलेले आहेत. आम्ही ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे आणि प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे, याचा अर्थ आम्ही येशू ख्रिस्तामध्ये रोवले गेलेले आहोत, आम्ही त्याच्या घरचे झालेलो आहोत, आम्ही एक नवी उत्पत्ती झालेली आहे. आणि म्हणून संत पाऊल काय म्हणतो, कोरिन्थीयराचं 2रं पत्र 5वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, देवाचं वचन आम्हाला पुन्हा नव्याने प्राप्त होते. आणि ते काय म्हणतं, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. पहा बरं, कोरिन्थीयराचं 2रं पत्र 5वा अध्याय 17 वचन, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. देवाची स्तुती असो. त्याच्यासह येशू ख्रिस्तासह आम्ही एक झालेले आहे. म्हणून कोरिन्थीयराचं पहिलं पत्र 6वा अध्याय 17व्या वचनामध्ये संत पाऊल आमच्या ऐक्याबद्दल फार ठळकपणे लिहित आहे. पहा बरं, कोरिन्थीयराचं पहिलं पत्र 6वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये काय लिहितो, परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. एक आत्मा. आम्ही जर ख्रिस्ताशी जडलो गेलो आहोत ना, तर ख्रिस्त आणि मी एक आहोत. त्याचा श्वास तो माझा श्वास आहे, माझा आत्मा तो त्याचा आत्मा आहे. आम्ही एक झालेलो आहोत. आम्ही हे विसरता कामा नये. ज्यावेळेला आम्ही ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तामध्ये अशा प्रकारे देवाशी जडले जातो, त्यावेळेला आम्हाला नवीन जीवन मिळते. पुढे येशू आम्हाला यातून जी फलप्राप्ती होते त्याबद्दल तो बोलत आहे, की जे नवं नातं त्यानं स्थापन केलेलं आहे, ही जी सहभागिता आमच्यामध्ये आणि येशूमध्ये आहे, ती सहभागिता पुढे फलदायी व्हायला पाहिजे. गलतीकरास पत्र आपल्याला पाहायला मिळतं 5वा अध्याय 23व्या वचनामध्ये आम्हाला आत्म्याची 9 फळे पाहायला मिळतात. पुढे येशू यामधून आम्हाला जी फलप्राप्ती होते त्याबद्दल बोलत आहे. 2 ते 8 वचन बघा बरं काय म्हटलेलं आहे. योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 2 ते 8 वचनामध्ये, ज्याच्यामध्ये मी राहतो आणि जो माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. हे महत्वाचं आहे प्रियानो. आमची प्रतिमा ख्रिस्ताप्रमाणे आहे, कारण आम्ही आणि ख्रिस्त एक झालेलो आहोत. ख्रिस्तामध्ये जे जीवन आहे त्याच्याशी आम्ही जोडले गेल्या कारणानं त्याचं जीवन हे आमच्यामध्ये येतं आणि आम्हाला जीवन प्राप्ती होते. आणि म्हणून तो पुढे म्हणतो त्या वचनामध्ये की मी आलो आहे ते तुम्हाला जीवन मिळावे आणि तेही विपुल जीवन मिळावे म्हणून आलेलो आहे. ख्रिस्ताचं कार्य हे आमचं कार्य आहे. या पृथ्वीवरील आमच्या जीवनाला हेतू असावा, उद्दिष्ट असावं, हे परमेश्वराचं इच्छा आहे. आणि म्हणून त्याने प्रेषितांना आणि आम्हाला एका उद्दिष्टाने पाठवलेलं आहे. काय उद्दिष्ट आहे बरं? 16 वचन वाचा. जग उलथे करण्याचे. जग उलथे करण्याचे. ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन जाऊन त्यांना त्यांच्या अविश्वासापासून विश्वासापर्यंत आणण्याचं काम परमेश्वराने प्रेषितांना, अपॉस्टल्स यांना दिलं आणि त्यांच्याद्वारे आजच्या मंडळीला दिलेलं आहे. इथे क्रम पहा बरं. वचन 2 आपण योहानाच्या शुभवर्तमानाकडे वळूया. 15वा अध्याय 2ऱ्या वचनाकडे काय लिहिलेलं आहे हळूहळू सुमित जरा स्क्रीन वरती घेऊन हळूहळू वरती स्क्रोल कर. योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 2रं वचन, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. म्हणजे काय आहे? निष्फळता आहे. प्रत्येक फळ न देणारा फाटा काढून टाकतो म्हणजे निष्फळ फाटा, निष्फळ फांदी. दुसरं काय सिक्वेन्स आहे? फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे यासाठी तो काय करतो? प्रत्येकाला साफसूफ करतो. पुढचं वचन, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला आहात. या ठिकाणी क्रम फार महत्वाचा आहे.
मी लिहित असताना मला आश्चर्य वाटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या आध्यात्मिक जीवनाची परिस्थिती या ठिकाणी नमूद करतो. आम्ही एकेकाळी असे होतो, निष्फळ होतो, आम्ही काही प्रभूसाठी काम करत नव्हतो, आजही करत नसणार कदाचित. आणि मग ज्या वेळेला देवाचं वचन आम्हाला प्राप्त होतं त्यावेळेला आम्ही काही फळ द्यायला सुरुवात करतो, काहीतरी सेवा करायला प्रारंभ करतो. आणि मग तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, आम्हाला अधिक सेवा करता यावी, आम्ही अधिक फळ द्यावं यासाठी प्रभू आम्हाला साफसूफ करतो. यासाठी ही चौथी आहे गोष्ट, आणि ती म्हणजे आम्ही विपुल फळ द्यावं. वचन 5व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातले हे वचन आहे. मीच वेळ आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. पुष्कळ, बर का, विपुल फळ देतो. कारण माझ्यामध्ये असल्यापासून तुम्हाला काही करता येत नाही. आता तुम्ही आणि मी कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतो हे आता आपण विचार करायचा आहे. मी फळ न देणारा फाटा आहे का मी थोडंसं फळ देणारा फाटा आहे, की मी अधिक फळ देणारा फाटा आहे, की मी विपुल फळ देणारा फाटा आहे? 4 प्रकारची माणसं आहेत, 4 प्रकारची फळ देणारा फांदे आहेत. मी कुठल्या प्रकारची फांदी आहे? प्रभू आज तुमच्याशी बोलत आहे. आणि ही फलदायी पणाची जी यशस्वी चढण आहे, ही चढण आम्ही चढावी ही आमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. म्हणून त्याचं म्हणणं असं आहे, निष्फळतेकडून विपुलतेकडे तुम्ही जा. जर तुम्ही काहीच काम करत नसाल, किंवा जर काही थोडंसं काम करत असाल, किंवा अधिक काम करत असाल, प्रभूची इच्छा आहे की तुम्ही पुष्कळ काम करावं, पुष्कळ काम करावं. येशू शिकवतो की पिता हा माळी आहे, जो सर्वांच्याकडे निरखून पाहतो, जो निगा राखतो, जेणेकरून येशू या वेलामध्ये, येशू या नावाच्या वेलामध्ये आम्ही जडलेले राहून प्रभू येशू मध्ये सहभागी असावे. पवित्र आत्म्याच्या द्वारे येशूचं सामर्थ्य घेऊन आम्ही आमचं ख्रिस्ती जीवन जगावं, फलदायी जीवन जगावं, ही देवाची मनोमन इच्छा आहे. आणि म्हणून फळ न देणाऱ्या झाडाला त्यांनी शाप दिला आणि मारून टाकले. आम्ही देवाची सेवा करणारे, प्रभूसाठी आम्ही रात्रदिवस कष्ट करणारे माणसं असली पाहिजे. देवाला आपण कसं सहकार्य करायचं, जेणेकरून दिवसेंदिवस आम्ही फलदायी जीवन जगू शकतो, हे प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्रपाठात शिकवतो. कारण फांद्या आणि फाटे हे फळ देणारे असतात. प्रभू त्याची अपेक्षा आमच्या जीवनाकडून करत आहे. आणि म्हणून विश्वासाने येशूचे जीवन जेव्हा आमच्यामध्ये येतं त्यावेळेला आम्ही फलदायी होतो. आता या 3 मुद्द्याकडे मला तुमचं लक्ष वेधू द्या. पहिलं आहे फलदायीपणाची पहिली पायरी आहे निष्फळता. प्रभूची इच्छा आहे की आम्ही निष्फळतेकडून अधिक काही फळ द्यायला सुरुवात करायला हवी. कारण म्हणूनच तो असं म्हणतो, फळ न देणारा प्रत्येक वाटा तो काढून टाकतो. काढून टाकणे याचा अर्थ फेकून देणे असा नाही. जर आम्ही मूळ अर्थ वाचायला लागलो तर काढून टाकणे याचा अर्थ फार वेगळा आहे. द्राक्षीचा वेल हा कधी उंच वाढत नसतो. जरी आम्हाला ते काठीवर लावलेले दिसले तरी द्राक्षीचा वेल हा नेहमी जमिनीला धरून चालत असतो. तो जमिनीला धरून तो वाढत असतो. आणि त्यामुळे त्या जमिनीला धरून वाढणाऱ्या द्राक्षी वेलीवर धूळ असते, माती असते, सूर्याचा प्रकाश त्याला मिळत नाही. आणि म्हणून अनेकदा ते द्राक्षीचे वेल मरून जातात. आणि ते मरू नये म्हणून मग माळी काय करतो, त्यांना साफसूफ करतो, त्यांच्यावरची धूळ काढतो, माती काढतो आणि त्यांना काठीचा आधार देऊन उंच उठावर घेतो. असं आहे, ही सत्यता आहे. आध्यात्मिक जीवनाशी जर याची तुलना केली तर किती मोठी गोष्ट प्रभूने शिकवलेली आहे. पिता आमचा माळी आहे, आम्ही फळ जर देत नसू तर आम्ही फळ द्यावं यासाठी तो आम्हाला साफसूफ करणारा परमेश्वर आहे. आम्हाला सूर्यप्रकाश मिळावा, ख्रिस्ताचा किरण, ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामध्ये असावा यासाठी प्रभू उत्सुक आहे. आणि म्हणून प्रियानो, या पापमय जीवनाचं प्रतीक हे द्राक्षवेल आहे. प्रभू यातून आम्हाला बाहेर काढू इच्छितो. योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 9व्या वचनामध्ये काय लिहिलेलं पाहूया. योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 9वं वचन. संत योहान देवाची सत्यता या ठिकाणी आम्हाला प्रगट करत आहे. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो म्हणजे देव विश्वासू आणि न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध. प्रभू न्यायी आहे.
प्रभू प्रेमळ आहे. आम्ही जर अनितीमध्ये असू तर प्रभू आम्हाला क्षमा करणारा परमेश्वर आहे, त्यातून आम्हाला बाहेर काढणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्हाला शुद्ध करण्यासाठी प्रियानो, आम्हाला शुद्ध करण्यासाठी देवाला आपण संधी द्यायला हवी. देवाला आमच्या जीवनामध्ये आपण कार्य करायला द्यायला हवं. जर देव आम्हाला आमच्या पापाबद्दल शिस्त लावत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो आम्हाला साफसूफ करत आहे, तो आम्हाला निगा राखत आहे, तो आम्हाला स्वच्छ करत आहे, यासाठी की मी अधिक फळ द्यावे. आम्ही कधी विसरू नये. आम्ही देवाला दोष देतो, प्रभू असं का घडलं, पण आम्ही हे समजत नाही की प्रभू क्लिनिंग करत आहे, साफसफाई करत आहे. जे माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी अडखळत आहे ते माझ्या जीवनातून तो काढत आहे. जेव्हा आमचा नवा जन्म होतो तेव्हा आम्ही येशूमध्ये जन्म घेतलेला असतो. म्हणून मगाशी आपण वाचलं, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती, नवा जन्म झालेला मनुष्य आहे. आम्ही ख्रिस्तासह कव्हनंट रिलेशनशिप मध्ये आहे. आम्ही ख्रिस्तासह कराराच्या नात्यामध्ये आहे. जो करार देवाने अब्रामाशी केला होता त्याच कराराचे आम्ही वारिस आहोत. आणि म्हणून जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो त्या अब्रामाच्या कराराचा वारिस होतो. त्याच्याद्वारे आम्हाला तो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आणि हे ऐक्य त्याच्यामधून आम्हा आणि आमच्यामधून त्याच्यामध्ये नेहमी वाहत असायला हवं. मी आणि माझा येशू, येशू आणि मी, आम्ही एकत्र असणं फार गरजेचं आहे. आणि हे जे ख्रिस्तामध्ये नातं आहे हे फार महत्वाचं आहे प्रियानो. ख्रिस्तासह राहणं, ख्रिस्ताला जडून राहणं हे देखील त्याप्रमाणे महत्वाचं आहे. आम्ही आता पाहिलेले आहे, निष्फळतेकडून प्रभू अशी अपेक्षा धरतो की आम्ही काहीतरी फळ द्यावं. म्हणून त्या निष्फळ अंजिराच्या झाडाकडे येशू येऊन उभा राहिला आणि म्हणाला की ह्या झाडाकडे मी 3 वर्षे येत आहे पण मला कधी या झाडावर अंजीर सापडले नाही. थोडे जरी सापडले असते ना तर प्रभूने त्याला शाप दिला नसता, पण त्या झाडाला काहीच अंजीर नव्हतं. प्रभूची इच्छा आहे की आम्ही काहीतरी छोट्या का होईना प्रमाणात त्याची सेवा करावी. मग जेव्हा आम्ही काहीतरी सेवा करायला लागतो, काहीतरी छोटंसं फळ परमेश्वरासाठी आपण निर्माण करायला लागतो, आपल्याला स्वतःचं जीवन आम्ही प्रभूला द्यायला लागतो, त्यावेळेस दुसरा मुद्दा आहे की प्रभूची इच्छा असते की त्या आता कमी फळ देण्याची जी स्थिती आहे आपली, थोडंसं काम करायची जी स्थिती आहे आपली, त्यामधून आपण अधिक फळ द्यावं, अधिक सेवा करावी, ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून माळ्याचं काम संपलेलं नाहीये. माळे काय करत आहे, वचन 2 आणि 3, जो फाटा फळ देतो त्याने अधिक फळ द्यावे म्हणून तो साफ. म्हणजे काय, जो फाटा कमी फळ देतो त्याने अधिक फळ द्यावे, ही प्रभूची इच्छा आहे पहिली गोष्ट. आणि अधिक फळ देण्यासाठी प्रभू त्याच्यामधील जे काही, त्या फाट्यामध्ये जे काही दुर्गुण आहे ते तो काढून टाकतो, साफसूफ करतो. ही कृती आहे, ही अवस्था आहे, 3 प्रकारची आहे. आणि मग पुढच्या वचनामध्ये तिसरे आम्ही वाचतो, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. देवाचं वचन ज्यावेळेला आम्ही वाचतो, देवाचं वचन ज्यावेळेला आम्ही मनन चिंतन करतो, देवाचं वचन ज्यावेळेला आम्ही आमच्या शरीरामध्ये, आमच्या मनामध्ये स्वीकारतो, ग्रहण करतो, त्यावेळेलाच प्रभू काय करतो, क्लिनिंग प्रोसेस चालू करतो. मग देवाचं वचन वाचताना आम्हाला वाटतं अरे मी हे करतो ते चूक आहे, मला असं बोलायला नको होतं, असं मी करायला नको होतं. हे काय प्रकार आहे, हे क्लिनिंग प्रोसेस असते. देवा जो माळी आहे तो आम्हाला स्वच्छ करत असतो यासाठी की त्या तो दुर्गुण आमच्यामधून निघून जावा आणि आम्ही अधिक फळ परमेश्वरासाठी द्यावं, अधिक आम्ही सेवा द्यावी, अधिक आम्ही आमचं समर्पण ख्रिस्ताला करावं. जितकं आम्ही जास्त देवाचं वचन वाचू, जितकं आम्ही जास्त देवाचं वचन स्वीकारू, तितके जास्त आपण देवाची फळ देणारी माणसं हो, देवाची सेवा करणारी, देवाला संतोष देणारी माणसं होणार आहोत. ख्रिस्तासह चालल्याने, ख्रिस्ताच्या बरोबर सहभागिता ठेवल्याने आपण अधिक फळ देऊ शकतो. पण अधिक फळ देण्यासाठी देवाचं वचन आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. देवाच्या वचनाकडे आम्हाला दुर्लक्ष करून चालत नाही. जे अंतःकरणामध्ये आम्ही स्वीकारायला हवं ते आम्ही कधीच स्वीकारत नाही. आम्ही फक्त ऐकतो आणि सोडून देतो, वाचतो आणि त्या सोडून देतो, त्याप्रमाणे आम्ही करत नाही आणि त्यामुळे आमच्याद्वारे देवाची सेवा होत नाही, प्रभूसाठी आम्ही जीवन जगता येत नाही. आणि म्हणून प्रभूचं वचन असं म्हणतं की जो फाटा फळ देतो त्याने अधिक फळ द्यावे म्हणून परमेश्वर त्याला साफसूफ करतो. आणि हे साफसूफ करणं हे किती गरजेचं आहे हे माळ्याला ठाऊक आहे. वेलाला ठाऊक नसतं, फांद्यांना ठाऊक नसतं, माळ्याला ठाऊक असतं, कारण तो माळी आहे. He knows better than the branches.
गार्डनर नोज द बेटर दॅन द ब्रँचेस. माळ्याला फांद्यांपेक्षा जास्त नॉलेज आहे, साफसूफ करण्याचं महत्व त्याला आहे. आणि त्याला मग कळतं मी जर या फांदीला साफसूफ नाही केलं तर ही फांदी मरून जाईल, ही निष्फळ ठरेल, हिला मुळापासून बाहेर काढून फेकलं जाईल आणि मग मला हंगाम कसा मिळणार. आणि म्हणून अधिक फळ देण्यासाठी, अधिक आम्ही सेवा करण्यासाठी, अधिक आम्ही आपलं जीवन प्रभूला समर्पित करण्यासाठी प्रियानो प्रभू आम्हाला साफसूफ करत असतो. आपल्या जीवनातही अशाच प्रकारे जसे येशूने शिष्यांना 3ऱ्या वचनामध्ये त्याच्या वचनाने साफसूफ केलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे. प्रियानो इथं पापाचं नाही तर नैसर्गिक स्वकेंद्रित जीवनाचा भाग प्रभू आम्हाला दाखवत आहे. आम्ही पाप करतो आणि ते पाप काढून टाकण्यासाठी तो आम्हाला साफसूफ करतो असा त्याचा अर्थ नाही. तर त्याचा अर्थ असा आहे की आम्ही जेव्हा स्वकेंद्रित जीवन जगतो, ते स्वकेंद्रित जीवन जगण्यापासून तो आम्हाला साफसूफ करतो आणि आमचं लक्ष त्या ख्रिस्तावर असावं याकरता तो आम्हाला काठीचा आधार देतो. काय देतो? काठीचा आधार. तर दिसले या बाजूला वर ही प्रभूची शिकवण आहे. आणि म्हणून येशू लोकांचं शिवर्तमान 9 अध्याय 23 ते 25, मत्याचं शिवर्तमान 16 अध्याय 24 ते 26, मार्काचं शिवर्तमान 8 अध्याय 34 ते 36 या तिन्ही शिवर्तमानामध्ये एकच गोष्ट सातत्याने शिकवतो आणि तो म्हणजे ज्याला कोणाला माझा शिष्य व्हायचा आहे त्याने स्वतःचा स्वत्याग करावा, स्वतःचा नकार करावा. आमचा वेळ, आमची शक्ती जरी ते पाप नसले तरी ते वाढण्यासाठी आम्हाला अडखळत होते. आध्यात्मिक जीवनासाठी, आध्यात्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी आमची वेळ आणि शक्ती, आमचे लाईक्स आणि डिसलाईक्स जे आहेत, आवडी निवडी जे आहेत त्या आम्हाला अडखळत होतात. आणि म्हणून देवाला कार्य करू देऊया म्हणजे मग निष्फळ गोष्टी तो काढून टाकतो, तो आम्हाला स्वच्छ करतो. जेव्हा आम्ही देवाला प्राधान्य देतो तेव्हा तो आम्हाला ज्ञान देतो, तेव्हा तो आम्हाला शहाणपण देतो. रोमकरास पत्र काढावर 5वा अध्याय 17व्या वचनामध्ये संत पाऊल काय आम्हाला शिकवत आहे. ज्यावेळेला आम्ही प्रभूला प्राधान्य देतो त्यावेळेला कशा प्रकारे देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये येतं. रोमकरास पत्र 5वा अध्याय 17 वचन वाचा बरोबर तरी. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले तर जे कृपेचे आणि नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील, जीवनात राज्य करतील. प्रभू आम्हाला राज्य करणारा असं बनवणार आहे. आणि म्हणून आम्ही पाऊलाला देखील परमेश्वराने साफसूफ केलेलं आहे. फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय 4 ते 15 वचनामध्ये आम्हाला पाऊल सांगतो देवाने मला पण साफसूफ केलेलं आहे, देवाने माझी पण निगा राखलेली आहे. नेहमी लक्षात ठेवूया प्रभू आम्हाला निष्फळतेकडून काही फळ आणि काही फळ पासून अधिक फळ देण्यासाठी नेहमी उत्तेजन देत असतो. 3रा मुद्दा आहे ते म्हणजे आम्ही ज्या वेळेला अधिक फळ द्यायला लागतो, जेव्हा देवाचं काम अधिक करायला लागतो, प्रभू आमच्याकडे पाहतो आणि मग त्याची इच्छा काय असते, आता ही व्यक्ती अधिक फळ देते ना, आता ह्या व्यक्तीने पुष्कळ फळ द्यावं. काय द्यावं? विपुल फळ द्यावं, आणखी काम करावं. म्हणून काम करणाऱ्याला काम दिलं जातं. जे काम करत नाही त्यांच्याकडे जे आहे ते पण काढून घेतलं जातं. हा त्याचा अर्थ आहे. तुम्ही जर काम करणार तुम्हाला काम दिलं जाईल. म्हणायचं नाही सगळं मीच करायचं का, सगळं मलाच सांगतात का. प्रभू आमची कॅपॅसिटी ओळखतो, प्रभू आमची क्षमता ओळखतो, प्रभू आमची लगन ओळखतो, प्रभू त्याच्यावर आमचं प्रेम पाहतो. आणि ज्या वेळेला आम्ही अधिक फळ द्यायला सुरुवात करतो त्यावेळेला आम्ही विपुल फळ द्यावं ही त्याची इच्छा असते. आणि म्हणून 4, 5 आणि 8व्या वचनामध्ये योहानाचं सुवर्तमान 15वा अध्याय यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त स्वतः या गोष्टीबद्दल फार सांगत आहे आणि महत्वाचं सांगत आहे. तो असं म्हणतो फाटा वेला राहिल्या वाचून त्याला आपल्याने फळ देता येत नाही. फाटा एकटाच वेगळा राहिला तर फळ देऊ शकेल का? नाही. चेअर सोडून एकटेच भटकत बसले कल्याणमध्ये तर फळ देणारे व्हाल का? बायबल घेऊन एकटेच फिरत बसले तर काय होणार? परमेश्वराने चर्च निर्माण केले ते यासाठीच केलेलं आहे की आम्ही यामधून शोषण द्रव्य घ्यावे, पालन पोषण करणारे जे द्रव्य आहेत, जे सामर्थ्य प्रभूने चर्चला दिलेलं आहे ते सामर्थ्य आमच्यामध्ये यावं आणि मग आम्ही काय करावं, यरुशलेममध्ये जावं आणि देवाची सेवा आणि स्तुती आणि गौरव करावं. वेलात फाटा जडून राहत नाही तोपर्यंत त्याला फळ देता येत नाही. फाट्याने वेलात राहिलंच पाहिजे, फांद्याने वेलामध्ये राहिलंच पाहिजे.
मनुष्याने येशू ख्रिस्तामध्ये राहिलंच पाहिजे, विश्वासाने येशू ख्रिस्ताला जरूर राहिलंच पाहिजे, आणि मग आत्म्याची फळे आमच्या जीवनामधून पाहायला मिळतात लोकांना, आपल्याला नाही. लोक म्हणतात किती आनंदी मनुष्य आहे, किती हा सौम्य आहे. आत्म्याची 9 फळं जी गलतीग्रस्तपत्र 5:23 आम्ही पाहतो, ती आमच्या जीवनाद्वारे प्रगट होऊ लागतात. आणि म्हणून त्या ख्रिस्तामध्ये राहणं याचा अर्थ प्रभूला, येशूला चिटकून राहणं. यहूदा इस्करियोत प्रभूच्या संगती होता, पण तो प्रभूशी चिटकून राहिला नाही. तो प्रभूला बिलगला नाही, तो लांबच राहिला. तो गोळक्यामध्ये होता, शिष्यवर्गांच्या मध्ये होता, येशूच्या त्या चमत्काराच्या मध्ये त्याने सेवा पण दिली असेल, पण येशूशी तो जळून राहिला नाही. म्हणून तो वेगळा झाला आणि जळून गेला, खाक झाला, नाश झाला. स्वतःची आत्महत्या त्याने करून घेतलेली आहे, प्रभूपासून दूर फेकला गेला. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये असणं याच्यापेक्षा ख्रिस्तासह असणं हे फार महत्वाचं आहे. आर वी विथ क्राइस्ट? एम आय विथ क्राइस्ट? मी ख्रिस्तासंगती आहे का? मी ख्रिस्ताशी जोडले गेलेलो आहो का? हे पाहणं गरजेचं आहे. 7 ते 11 वचनं पहा बरं. योहानाचं शेवट 15 अध्याय 7 ते 11 वचनं काय लिहिलेलं आहे? तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर काय होणार आहे? जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हाला. पुढे काय लिहिलेलं आहे? तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा, आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. म्हणजे कधी अधिक फळ दिल्यावर का? थोडंसं फळ दिल्यावर का? निष्फळ राहिल्यानंतर नाही. किती शब्द प्रत्येक महत्वाचा आहे. असं म्हटलेलं आहे की तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो, आणि तेव्हा तुम्ही माझे शिष्य व्हाल. तोपर्यंत नाही. मग आता घरी जात असताना ठरवून जायचं, मी प्रभूसाठी खूप काम करणार, मी प्रभूसाठी विपुल काम करणार. माझ्या जीवनातून लोकांना विपुल परमेश्वराचं फळ दिसलं पाहिजे. हा जर आम्ही निश्चय केला तर निश्चित आम्हाला आशीर्वाद मिळेल. पुढे काय लिहिलेलं पुढचं वचन? जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मी तुमच्यावर प्रीती केली आहे, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. आणि जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही आज्ञा पाळून माझ्या प्रीतीमध्ये राहा. माझ्या प्रीतीमध्ये आम्ही ख्रिस्तामध्ये राहिलं पाहिजे. माझा आनंद जो आहे, पुढचं वचन काय महत्वाचं आहे? माझा आनंद तुमच्यामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहे. बघा, माझा आनंद म्हणजे देवाचा आनंद आमच्यामध्ये असावा आणि आमचा आनंद, ख्रिस्ताचा आनंद आमच्यामध्ये आल्यावर परिपूर्ण व्हावा. किती ऐक्य आहे हे! याला म्हणतात ख्रिस्ताशी जडले जाणे, जोडले जाणे, एक होणे. आणि जो व्यक्ती अशा प्रकारे ख्रिस्ताशी एक राहते, ख्रिस्ताचा आनंद त्याच्यामध्ये येतो, ख्रिस्ताची शांती त्याच्यामध्ये येते, आणि तो विपुल फळ द्यायला लागतो. किती देतो? विपुल फळ देतो. आणि जेव्हा आम्ही विपुल फळ देतो तेव्हा लोक आमच्याकडे पाहतील, म्हणतील हे ख्रिस्ती आहे, हा ख्रिस्ती आहे. आपण प्रार्थना. देव बाबा, आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक बार तुझ्यामध्ये राहणं किती महत्वाचं आहे हे तो आम्हाला प्रकर्षाने जाणून दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त हाच खरा द्राक्षवेल आहे, स्वर्गीय पिता हाच खरा माळी आहे, आणि आम्ही विश्वासणारे त्याचे फांदे आहोत, हीच सत्यता आहे. प्रभू, आम्ही आमचं नातं जे तुझ्याशी आहे ते पुन्हा एक बार तपासावं आणि ते वचनाप्रमाणे शुद्ध करून वचनामध्ये राहून तुझ्याशी आम्ही जडून राहावे, म्हणजे आम्ही विपुल फळ दिल्याने तुझे शिष्य होऊ शकतो. यासाठी तू आम्हाला कृपा कर. आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन.